आम्हा सर्वांना खायची आहे इडली सकाळी सकाळी, पण आम्हाला एकही रेस्टॉरंट भेटत नाही जिथे इडली मिळेल. आम्ही चौथ्यांदा एका रेस्टॉरंट मधून परत बाहेर आलेलो आहे बिकॉज मेदू वडा नाहीये. आफ्टर अ लॉट ऑफ ट्रायल अटेम्प्ट्स आम्हाला भेटलेला आहे विठ्ठल कामत आणि आम्ही इथे आलेलो आहे. आता सगळं दिली ऑर्डर, इडली, उपमा आणि मेदू वडे फायनली येत आहे त्यांचे. एवढा मोठा एक्सपेक्टेशन्स पेक्षा जास्त मोठा डोसा आलेला आहे. निघाल्यावरती दीदीला पेरू हवे असतात तर आम्ही इथून पेरू घेतो आणि निघतो. आता आम्ही चाललोय फायनली आमच्या थर्ड स्पॉट वरती, जिथे जायला आम्हाला 3 तास लागणार आहेत. तर आम्ही मस्तपैकी झोपणार आहोत सगळे आता. चेस झोपणार आहे बोलून आम्ही परत हा रेस्टॉरंट बघून इथे थांबतो चहा प्यायला आणि मी खाते फ्रेंच फ्राईज. मग आम्ही फायनली पोचतो वणीला, जिकडे आम्ही जातो रोप वेनेवरती. तिकडे पण आम्ही पासेस काढलेले असतात बिकॉज खरंच खूप गर्दी होती सगळीकडे आणि दीदीला तिकडे ओटी सुद्धा भरायची होती. देवीला बघून मन एवढं प्रसन्न झालं. आता आमचं वणीचं दर्शन झालेलं आहे आणि ते दर्शन आमचं खूप म्हणजे खूप छान झालंय. 0 मिनिटांमध्ये. आता आम्ही चाललोय टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर सोसायटी. सो गाईज आम्ही इथे खूप सारे स्ट्रॉबेरीज घेतलेत आणि आम्हाला एवढे मस्त स्ट्रॉबेरीज भेटलेत. आम्ही अराउंड 2 ते 3 किलो स्ट्रॉबेरीज घेतले आहेत इथं. अँड द टेस्ट इज अमेझिंग. मग आम्हाला खूप टाइम लागतो त्र्यंबकेश्वरला पोचायला, सो आम्हाला तिकडे दर्शन भेटत नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन करतो, पाया पडतो कळसेचं आणि मग नंतर हा सुमसान रस्ता बघून आम्ही मध्येच थांबतो जेवायला इगतपुरीला. आणि मग त्यानंतर आता मी ते व्लॉग एंड करते बिकॉज मी खूप दमलोय. ओके बाय, सी यू सून नेक्स्ट व्लॉग.